तरच देश टिकेल, तरच धर्म टिकेल, तरच समाज टिकेल, अन्यथा टिकणार नाही. मी तुमचा मुलगा आहे, मला जास्त ज्ञान नाही, पण एक गोष्ट जाताना सांगून जातो. जी गोष्ट आता काही दिवसापूर्वी बांगलादेशमध्ये झाली, तीच गोष्ट भारतात व्हायला वेळ लागणार नाही. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला मतदान आहे. प्रत्येक हिंदू माता भगिनी तरुण तरुणी यांनी आवर्जून मतदानाला जा. मागे जे मतदान झालं तेव्हा आपल्या हिंदूंचं मतदान अत्यंत कमी प्रमाणात झालं. जिथं इतर धर्मीय लोकांचं 97-98% मतदान झालं, तिथं हिंदूंचं फक्त 30, 35, 50, 58 याच पद्धतीने मतदान झालं, जास्त झालं नाही. माझी एक विनंती आहे, तुमचं एक मतदान तुमचा धर्म टिकू शकतो, तुमचं एक मतदान तुमचं अस्तित्व टिकू शकतो, तुमचं एक मतदान तुमच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य ठरू शकतो. म्हणून काही झालं तरी चालेल, मतदानाचा अधिकार सर्वात मोठं दान असेल तर मतदान ते आवर्जून करा. मतदान करताना जाती पाती काहीच न पाहता, पक्ष न पाहता, ज्या लोकांनी फक्त तुमचा हिंदू धर्माचा स्वाभिमान टिकवला त्याच लोकांना तुम्ही आपला स्वाभिमान दाखवा. ज्या लोकांनी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराला विरोध केला, ज्यांनी विश्वमाऊली ज्ञानोबा बद्दल अपशब्द काढले, नामदेवरायांचा अपमान ज्यांनी केला, ज्यांनी नवरात्र उत्सवामध्ये व्रत वैकल्य करणाऱ्या मातृवर्ग पितृवर्ग यांचा अवमान केला, अशा पक्षातल्या कार्यकर्त्यांना अजिबात मतदान देऊ नका. तुमचं मतदान फक्त हिंदुत्वासाठीच असलं पाहिजे. कुठल्याही पक्षाचं नाव मी घेत नाही, याची जाणीव असावी. कुठल्याही पक्षाकडून मला काही बेनिफिट नाही, प्रॉफिट नाही. फक्त माझं एकच मत आहे, जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा. हा विचार आपण केला पाहिजे. जर समोरच्या व्यक्ती तुमच्या विश्वमाऊली ज्ञानोबारांबद्दल अपशब्द बोलत असेल, रामचंद्र प्रभूंचं मंदिर बांधू नये याच्यासाठी 25 वकील ज्यांची एक भेट घ्यायला 30 ते 40 लाख रुपये लागतात. एकदा जर कोर्टाची पायरी ते चालले तर 20-20 लाख रुपये ते एकदा केस लढवण्यासाठी घेतात. त्या वकिलांना, अशा वकिलांना एकत्र करून 25 वकील ज्यांनी फक्त रामचंद्र प्रभूंचं मंदिर होऊ नये असे प्रयत्न केले होते, ज्यांनी हिंदू धर्माचा नेहमी अपमान केला, हिंदू धर्माला नेहमी खाली पाहिलं, अशा लोकांना तुम्ही त्यांची जागा दाखवा. एवढं तुम्हाला बोलतो. सर्वांनी मतदान करा एवढी विनंती सांगतो. वंदनीय श्रद्धेय माझे श्री गुरु